एक खोटं बोलू बाई, दोन खोटं बोलू, दोन खोटं बोलू बाई, तीन खोटं बोलू. 12 चौकी वाडा, दारात गाडी घोडा, घोड्याला खायला पुरण पोळी, बाई रुपेरी थोडा. आडबाई आडोनी आडाचं पाणी काढोनी, कळशी भरते सोन्याची सून थोरा मोठ्याची. असं सासर नको ग बाई, नाव नुसतं मोठं, नाव नुसतं मोठं, ज्याचं लक्षण बारी खोट. पैलमा गणेश देवा, माझा खेळ मांडला, करीन तुझी सेवा, करीन तुझी सेवा, मला हवा करतार, चंद्रपोळी चौकडीत माझा संसार. 3 दगडांची चूल फुंकले निखारे, मुठभर जोंधळात सुख माझे सारे. नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे, नांदा सौख्य भरे. अहो काय करताय? हे तिच्यासाठी आणलाय चिवडा, तुम्हीच संपवताय सगळा. अरे आजी आल्या. आला तुम्ही. अगं असू दे. सगळे एकटीवर पडलं असेल ना पोरी तुझ्यावर? नाही सगळे येणं म्हणल्यावर माझ्या बायकोला आणि मुलींना हुरूप आला एकदम. काय बघा, सावकाश. अगं माझी म्हातारीची हाडं एकत्र करू नकोस. आजी आता तुम्हाला पुन्हा सोडून कुठेही जायचं नाही. मी हिच्या हातून तेल लावून घेणार नाही. हो राणी, तुम्हाला सोडून कुठं जाणार नाही मी. आई. अरे हो रे माझं लाडकं धाकटं पिल्लू. सगळ्यात जास्त प्रेम माझ्यावर आहे आईचं. नाही माझ्यावर आहे. अरे हे म्हणता उगाच कलागती लावू नकोस. तुम्ही सगळे धाकटे माझे लाडकेच आहात. बर माझा मोठा देखणा देशपांडे कुठे आहे? वर आवडतायत. जाऊ दे, येते बघू दे. पाहुणे कुणाला राहायला बॅग घेऊन? अरे निरंजन दिलीवा, ते मागे मागे नका राहू. या ना, या बसा ना. हो काकू तुम्ही खूप छान दिसताय. म्हणजे काय, पेन्सिलनी काजळ लावते ना ती, छानच दिसणार. आणि आता खोबरेल तेलाचे खडू आणि पावडर फासण्यासाठी डस्टर बनवणार ते लोक. गप्पा बसा, चांगले दिसले म्हणून. आता मला कळलं माझ्या बायकोने कुठून सवय उचलली ही गप्पा बसा म्हणण्याची. काकू कडू. काका यावर आय लव्ह यू टू असं म्हणायचं असतं, हो ना स्वानंदी? अरे देवा, सगळ्यांना कळलं वाटतं घरात. काका तू ह्यांच्या नादी लागू नकोस, वेड लावतील तुला. नाही नाही नाही, मला ते परवडणार नाहीये. विसर भोळेपणा आहे तो बास आहे. ही काय करेल नाही तर माझं पुरे पुरे. बरं आई कुठे? मी माझ्या आईबद्दल विचारते. नाही मी आपल्या आईबद्दल विचारतो. काय माहित? अरे तुम्ही या ना, या. वहिनी या ना. नंतर हे ठेवायचं आहे. अरे मस्त. टॅक्सीने आलो. मी कुठे जाऊ? पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? आपल्यासारख्याने ना आपल्याला हव्या त्या गोष्टी शोधून काढायच्या असतात संपदा. कुणी आपल्याला सांगेल याची वाट बघत बसायची नसते. त्याच्यासाठी नाक कान डोळे तिखट असायला पाहिजे आणि डोकं शाबूत असायला हवं. काकू पैसे माझे गेले, नुकसान माझं झालं, उपदेश कसले देताय? क्लू द्या. तुम्हाला नक्की माहितीये का स्वानंदीने जे पैसे तुम्हाला दिले ते माझ्याच अकाउंट मधनं काढले? पोळी सोडवण्यात आयुष्य गेलंय माझं. ललिता जहागीरदार नाव आहे माझं. महेश ज्या दिवशी आमच्या घरी आला होता ना त्याच दिवशी माझ्या डोक्यात विचार सुरू झाला की हा घरी का आलाय आपल्या. स्वानंदीने मला 10 लाख रुपये काढून दिले आणि स्वतःच्याच तोंडाने कबूल केलं की हे 10 लाख तिने तुझ्या अकाउंट मधनं काढले. मग हा सरळ सरळ फ्रॉड आहे ना? हो संपदा, निदान तू तरी हे बोलू नकोस. सध्या आपण दोघे एकट्याच तिथे. आणि माझ्याकडनं पैसे गेले तर ते काय होतं? मानधन.
आता हा विचार कर, महेश किंवा स्वानंदी या दोघांपैकी 10 लाख तुझ्याकडे कुणी मागितले? कोऱ्या चेकवर तुझी सही कुणी घेतली होती? आठव, विचार कर जरा. जय म्हणतोय ह्यावेळी सगळी सोय झाली अशी समज. काय? हो, म्हणजे तुलाही नोकरी लागेल, वर्किंग विजा मिळेल. माझ्या विजाचा तर प्रॉब्लेमच नाहीये, आता पैसे नाहीयेत यार. तू मला सांग ना, किती पैसे कमी पडतायत? मला जर का कोणी 10 लाख रुपये दिले ना, तर बाकी सगळा खर्च मी करेन. मी देते. ओके ओके. महेश काकू, महेशने माझ्याकडून 10 लाख रुपये मागितले होते अमेरिकेला जाण्यासाठी, पण तो मला पण घेऊन जाणार होता. महेश तुला अमेरिकेला घेऊन जाईल याची स्वप्न तू अजून बघतेस संपदा. आता तो तुला स्वतःच्या घरी घेऊन गेला ना तरी मेहरबानी समज. पण महेश एवढी हिंमत करेल? स्वानंदीचं डोकं आहे त्याच्या मागे. काकू, स्वानंदी माझी बहीण आहे, मी तिला लहानपणापासून ओळखते. हे तिचं डोकं असूच शकत नाही. नाही ओळखत तू तिला. खूप बदलली आता स्वानंदी. मला 10 लाख रुपये दिले, माझ्याकडनं ते कशा प्रकारे काढून घेतले ना माहिती नाही तुला. एकही पैसा माझ्या कमी आला नाही. फक्त 10 रुपये शिल्लक राहिले माझ्या हातात, हे फक्त 2 दिवसात. साधी सुधी नको समजत तिला. पण तुम्ही तर स्वतःला फार हुशार म्हणवता ना. काय झालं त्या हुशारीचं? मला तर काही क्लू नव्हता, पण तुम्हाला तर माहित होतं ना. तुम्ही शोध लावायचा या गोष्टीचा. संपदा, तिने तुझ्या अकाउंट मधनं पैसे काढले 10 लाख रुपये, हे तिनेच सांगितले मला. हे नको विसरू. त्यामुळे मी काही विचारण्याचा प्रश्नच येत नाही. स्वानंदीने तुझ्या अकाउंट मधनं 10 लाख कसे काढले नाही याचा विचार कर. त्यासाठी महेशला हाताशी धरले तिने. आणि महेशने तुला अमेरिकेला जायची स्वप्न दाखवली, हो ना? आणि आता स्वतः खाली मिरवते आनंदात. नाही, मी तिला मिरवू देणार. तुझी सगळी स्वप्न धुळीला मिळाली ग संपदा. म्हणजे बघ ना, तुझे पैसे गेले, स्वप्न गेली. इतरांच्या नजरेचं जाऊ दे ग, स्वतःच्या नजरेत तरी तुला तुझी किंमत राहिली का? आणि तू खरी कशी आहेस हे स्वानंदीने तुझ्या नवऱ्याला सांगूनही टाकलं असेल. तुझा पैसा गेला, नवरा गेला, स्वप्नही गेलं. स्वानंदीने काही शिल्लक ठेवलं नाही ग तुझ्याकडे संपदा. मी आता स्वानंदीला सोडणार. संपदा प्लीज, आत्ता खाली जाऊन काही बोलू नकोस. सगळेजण आनंदात आहेत, मजेत आहेत. उगाच तमाशा नको करू. तमाशा व्हायलाच हवा काकू. सगळे स्वानंदीला पाठीशी घालतात ना. आता कळू दे सगळ्यांना स्वानंदी खरी कशी. संपदा, संपदा. स्वानंदी, आता तुमच्याच घरातली मिरची तुमच्याच घरातल्या होमात पडेल आणि ठसका लागून सगळ्यांचे प्राण कंठाशी येतील. सत्य आहे. अनिता, ओळखलेस ना? हो अहो. नीलचा भाऊ. हो हो. आणि नीलची बहीण. काका. अहो, म्हणता बहिणी, निलिमा बहिणी. हा हा, नील, निलिमा, नीलमणी. निरंजन. निरंजन नाव आहे माझं. सॉरी सॉरी. काय लक्षात राहत नाही माझ्या नात्यामध्ये. स्वानंदी, आपली आई कुठे दिसत नाहीये. तुझा आई बाबा कुठे आहेत? काय माहित नाही. जुईल्या. होय जुईल्या. बहिणी चालेल बघू दे ना. अगं अटेन्शन एव्हरीवन. Here is the couple of the year, center of attraction.
तुम्ही सगळे येणार होतोय? हे सरप्राईज होतो होय का? आता सगळा सायलीचा वेडेपणा. आई हो. अरे राहू दे ना, राहू दे. कसे आहात रे? नमस्कार. खूप छान दिसताय हा दोघं. वसंता, अगदी कॉलेज मधला वसंत आठवतोयस बरं का? आई हो, या सगळ्यांनी हट्ट केला म्हणून. आता मला तर कसं तरीच वाटतंय हो. काही नको कसं तरी वाटायला. खूप छान दिसतेस. मग नाहीतर काय, दोघही 10 वर्षांनी लहान झाल्यासारखे वाटतंय. खरं तर या असल्या कपड्याची सवय नाही मला. या पोरींनी करायला लावलं. पण या सरप्राईजच्या निमित्ताने तुम्ही सगळे भेटला. मला तर काय बोलावं ना तेच सुचत नाहीये. वहिनी, तू काही बोलूच नकोस. अगं तू नवी नवरी आहेस, नुसतं लाजायचंच फक्त. भाऊजी, तुम्ही काहीतरीच काय बोलता हो. हे सगळे येणारे माहित असतं ना तर मी सायलीचा हट्ट चालूच दिला नसता. अहो, कसं दिसतंय? छान दिसतंय. अगं छान दिसते तू ना. माझी मोठी बहीण दिसते. पुरे ग. मला सांग, तुझी मोठी बहीण कुठे आहे? काय महेश? नाही, ती आली आहे आतमध्ये. हो, आणि आई बाबा? नाही, आई बाबांना नाही जमलं आज, कारण त्यांचं आधीच ठरलं होतं ना दुसरीकडे जायचं. हो रे, आमचं पण आयत्या वेळेला ठरलं. नाही नाही, काही प्रॉब्लेम नाही. पण मग ललिताताई आणि माधवराव ते येणार आहेत, सगळे येणार आहेत. तुम्ही आधी बसा. इथे नाही, एकमेकाच्या जवळ बसा. नाही नाही, काय उगीच काहीतरी. असं नाही, आज ठरलं ना दादा, मुलांचं ऐकायचं म्हणून. बर, बसा. अंजलीबाई बसा. बसले मानाचे गणपती. पुढचा काय प्रोग्राम आहे बोल आता. बाबा, पुढचा प्रोग्राम मी सांगते. चालेल. 1 मिनिट. 1च मिनिट, चल ना. तुझं काय आहे? बोल ना. अगं सायली जुली होस्ट करतायत ना. आणि मला बोलायचंय तुझ्याशी. खूप महत्वाचं बोलायचं. मला बोलायचं. अगं चल. तुम्ही तुमचं चालू द्या, आम्ही आलोच. आता पुढचा प्रोग्राम आहे पर्दाफाश. कोणाचा? काय करणार होतीस तू? तू काय केलंस? माझ्या पैशांना हात लावायची हिम्मत कशी झाली तुझी? कळलं तर तुला. अगं पण तो विषय आज का काढतेस? साईबाबांची अॅनिव्हर्सरी आहे. लोकांसमोर तमाशा करायचाय, त्रास द्यायचाय सगळ्यांना. पण दुसऱ्यांचा कधीतरी विचार कर. अशी संधी मला पुन्हा मिळेल? सगळे एकत्र जमले. कळू दे ना सगळ्यांना की त्यांच्या लाडक्या स्वानंदीने माझ्या 10 लाख रुपयांचा फ्रॉड केलाय. फ्रॉड,
घपला घोटाळा कळतंय ना? तुझे पैसे? तुला कोणी सांगितलं की ते पैसे तुझे होते? ताई, तुला ना गोड गैरसमज झालाय. ते पैसे ना तुझे होते ना आईंचे होते. आणि तुम्ही जी देवाणघेवाण केली आहेत ना, तो घोटाळा होता, फ्रॉड. कळते ना? एक्सक्यूज मी, ते माझ्या कामाचे पैसे. पैशांसाठी काय कामं करायची असतात ना, ह्याचे काही नियम असतात आमच्या सभ्य लोकांमध्ये. अगं, तू वच्ची आत्यानं घराबाहेर काढण्याचे पैसे घेतलेस. नाही, असं कसं करू शकतेस तू? आई त्यांना मुलगी म्हणतात, आपल्या आत्या आहेत त्या. कमॉन यार, मला तुझे असे फालतू प्रवचन ऐकण्यात काही इंटरेस्ट नाही. तुला सगळ्यांनी डोक्यावर चढवून ठेवलंय म्हणून तुझी इतकी हिंमत झाली की तू माझ्याबद्दल महेशला वाटेल ते. ताई, मी कधीच खोटं बोलत नाही, हे तुलाही माहिती. समोरचा माणूस कितीही खोटं बोलला ना तरी मी खरंच बोलते. आणि मी महेशला सुद्धा खरंच सांगितलंय. तुझ्या पासबुकच्या एंट्रीवरनं ते सिद्ध होतच. अच्छा, माझ्या नवऱ्याला वाटेल ते सांगून माझ्या अकाउंटमधून 10 लाख रुपये काढून घेण्याचं काम फार सत्याचं आहे का? हे बघ, सत्य समोर यावं म्हणून केलेली एक उपाययोजना होती. आणि वाईट गोष्टी संपवण्यासाठी तर देवही खोटं बोलेत. मी तर साधी माणूस आहे. हो, पण मी तुझ्यासारखी खोटारडी नाही. नको तिथे खरं बोलून लोकांचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यापेक्षा हवं तिथेच खरं बोलून लोकांना जोडणं जास्त चांगलं आहे. हे आता कळलंय मला. हो, मग चल खाली चल. आई बाबांना तरी कळू दे त्यांच्या लाडक्या मुलीचे प्रताप. आणि आज त्यांची अॅनिव्हर्सरी आहे ना, सो खूप आनंद होईल त्यांना. तुझ्या याच पुचकेपणामुळे ना घरात कोणाला आवडत नाहीस तू. स्वानंदी, आवाज खाली. आवाज वाढवल्याने खरं बदलत नाही. ताई, बघ, तू जितकी सुंदर दिसतेस ना तितकंच तुझं मन सुंदर असतं ना आम्ही सगळ्यांनी तुझा हेवा केला असता. पण आम्हाला ना तुझी कीव येते. कारण तू नेहमी चुकीच्या मार्गांच्याच मोहात पडलीस. सगळे माझे उदाहरण तुला देत असतात म्हणून तुला त्रास होतो ना, पण कधी विचार केलायस ते असं का करतात? समजून घेण्याचा प्रयत्न केलायस? नाही. अगं, इतकी सोन्यासारखी माणसं मिळाली आहेत तुला. आपल्या घरचे, वच्छ्या त्या, महेशच्या घरचे, पण सगळ्यांची माती केली आहेस तू. तूच सांग ना, मोठी बहीण म्हणून मी कधी तुला मान नाही दिला? सगळं ऐकून घेतलं तुझं, सगळा त्रास सहन केला तुझा, पण तू इतक्या खालच्या थराला गेलीस. नीचपणा केलायस तू. तू आनंदी, हात खाली आणि आवाज सुद्धा खाली. एकदा आणि शेवटचं सांगते, माझ्या सासरच्यांकडे, माझ्या घरच्यांकडे वाईट नजरेने पाहिलंस ना तर याद राहा, माझी मोठी बहीणच त्याचा विसर पडेल मला. एवढा रुबाब माझ्यावर कुठून आलं ग एवढं धाडस? ताई, सत्याची ताकद येते. पण दुर्दैवाने तुला कधीच नाही कळणार. कारण तू काय करतेस माहितीये का? लोकांना वेठीस धरतेस, खोटं वागतेस आणि मग स्वतःला ताकदवान समजतेस. हो का? आता तुझं सत्य थांबवणार मला? थांबवायचं नाहीच आहे. अच्छा, तुला सगळ्यांना सांगायचंय ना की मी 10 लाख रुपये घेतले तुझ्याकडनं? चल सांगूया. ए ताई, पण ते पैसे तुझ्याकडे कुठून आले तेही सांगायचा. चल. का का असं करतेस? ताई, किती घाबरलीयस? ए, तू खोटं बोलतेस ना म्हणून तुला इतकं घाबरावं लागतंय. म्हणून म्हणते खोटं बोलत जाऊ नकोस. वच्छी आत्यांबद्दल खोटं बोलण्यासाठी माझ्या सासूबाईंकडनं 10 लाख रुपये घेतलेस. ही गोष्ट आई बाबांना कळल्यावर त्यांना किती वाईट वाटेल याचा थोडा तरी विचार केलास? ताई, तुला पैसे इतके महत्वाचे आहेत का की ते कुठून आले ह्याचंच भान राहत नाही तुला? ताई, मला ना कधी कधी तुझी लाज वाटते. रस्त्यावरचे मवाली एखादं काम करण्यासाठी सुपारी घेतात ना, तशी सुपारी घेतलीस तू. चल सांगूया सगळ्यांना सुपारी. म्हणून प्लीज नको. अगं, एवढं घाबरू नको. चल सांगूया. प्लीज
प्लीज. ओ आता कसं ताई, चुकीची कामं केली ना की लहान बहिणीसमोर असं नमतं घ्यावं लागतं, विनवण्या कराव्या लागतात. ताई, मी तुला नेहमी सांगितले, चुकीच्या मार्गाने येणारा पैसा मान आणि यश कधीच देत नाही. तो पैसा ना कायम अपयश आणि अपमान देतो. त्यामुळे आता तुला तेच करावं लागेल जे मी सांगेन. तसंच बोलावं लागेल जसं मी सांगेन.